रोल सर. हां सर. आज सातारा शहर पोलीस स्टेशनला एक 420चा गुन्हा दाखल होता. त्यामध्ये वाईन शॉपचं लायसन देतो असं सांगून एक लेडीज आणि एक जेंट्स रामगोडे आणि चव्हाण कलावती चव्हाण नावाची लेडीज आहे. हे एकदम हाय प्रोफाईल म्हणजे चांगल्या 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचं, लोकांशी माझी मोठमोठ्या लोकांची ओळख आहे असं दाखवून त्यांनी आतापर्यंत जवळ 3-3.5 कोटी रुपयाला वाईन शॉपचं लायसन देतो असं सांगून फसवलेलं आहे. आणि हे आत्तापर्यंत जवळजवळ 1.5-2 वर्ष झाले हे मिळून येत नव्हते. ते वेगवेगळे जवळ 13 ते 14 मोबाईल वापरायचे, वेगवेगळ्या गाड्या वापरायचे आणि एका ठिकाणी ते थांबत नव्हते. आणि जे सिम आहेत ते सिम देखील त्यांच्या नावावर नाहीत, ते परराज्यातील लोकांच्या नावावर सिम आहेत. असे सिम वापरून त्यांनी आत्तापर्यंत 3.5 कोटी रुपयाचा गंडा गाठलेला आहे. आणि यामध्ये आरोपीचं आम्हाला एक थोडंफार लोकेशन मिळालं. त्यामध्ये ते बेंगलोरला असल्याचं समजलं. तेथील गाडीच्या आधारे त्याचा पत्ता लागला आणि त्यामध्ये हे 2 आरोपी आम्हाला ताब्यात मिळाले. याच्याबरोबर याला मदत करणारी त्याची 2 मुलं आहेत, ते देखील ह्या ठिकाणी गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना. आणि याच्यातून आत्तापर्यंत सातारा शहर पोलीस स्टेशन, कोरेगाव पोलीस स्टेशन, कामोठे पोलीस स्टेशन, नवी मुंबई येथे गुन्हे दाखल आहेत. याच पद्धतीनं हैदराबाद, तेलंगणा आणि गुजरात या ठिकाणीसुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. ते देखील त्यांना ताब्यात घेतील. या मोहिमेमध्ये माननीय SP सरांनी मला फार मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं. माननीय ॲडिशनल मॅडम यांनी देखील चांगलं मार्गदर्शन केलं. DYSP साहेब नवले साहेब यांनी मार्गदर्शन केलं. यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आमच्या DB पथकानं ही एवढी चांगली कामगिरी केलेली आहे. आतापर्यंत मिळून येत नव्हते. आपलं प्रत्येक वेळी ते विगसुद्धा वापरायचे. विग वापरून आपला वेशभूषा चेंज करून अशा पद्धतीचं चिटिंग यांचं चालू होतं. तरी अशा पद्धतीने अजून कुठे गुन्हे दाखल असतील किंवा असं फसवलं असेल तर त्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा ही विनंती. सर्वसाधारण सर माल जप्त केला आणि किती लोकांना गंडा घातला? आतापर्यंत मोबाईल आणि गाड्या जप्त केलेत. त्याचे बँक अकाउंट आपण काढतोय सर्वांचे. त्याचे जवळजवळ 10-12 बँक अकाउंट आहेत. त्याच्यावर लेटर दिलेत. त्यात काय अमाऊंट आहे का ते फ्रीज करायसाठी आपण कारवाई चालू केलेली आहे.